एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। यड्राव येथे घरात जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या लक्ष्मीबाई तुकाराम माने वय 70 यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे पवन वशिष्ठ माने वय 29 राहणार यड्राव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे। त्यानुसार वृद्धेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुलगा विश्वामित्र तुकाराम माने यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की यड्राव येथील पवन माने हा नॉटिंग मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतो, तर त्याचे चुलते विश्वामित्र आणि त्याची आई लक्ष्मीबाई हे दोघे त्यांच्या शेजारीच राहतात। रात्रपाळी करून शनिवारी सकाळी पवन हा घरी परतला असता त्याची आई सुनंदा यांनी आजी आणि चुलते यांच्यात रात्री भांडण झाल्याचे सांगितले। त्यामुळे चुलत्यांच्या घराकडे जाऊन पाहणी केली असता घराला बाहेरून कडी दिसून आली, तर घरात पाहिलं असता आजी लक्ष्मीबाई जमिनीवर पडल्या होत्या, तसेच त्यांच्या नाकाला जखम होऊन त्यातून रक्त येत असल्याचे दिसले। माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह पोलीसही दाखल झाले। तातडीने लक्ष्मीबाई यांना IGM रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे पवन माने यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे। दरम्यान पोलिसांनी वृद्धेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विश्वामित्र माने याला ताब्यात घेतला आहे।